नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचार फेरीचे नारळ फुटले असून सर्व पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे। अपक्षांची मोड बांधून सर्वच प्रभागात अपक्षाचे पॅनेल उभा करणारे काँग्रेस पक्षाचे राजेश नाईक यांना बंडखोरी करावी लागली। त्यांनीच अपक्षांना एकत्रित करून आम्हीच सत्ता काबीज करणार असल्याचा दावा राजेश नाईक यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना केला। यावेळी बर्वे मामांनीही त्यांना पाठिंबा व्यक्त केला असल्याने सर्व अपक्षांना मोठे बळ प्राप्त झाले असून त्यास खासदार राजू शेट्टींनीही पाठिंबा दिला आहे। आज अपक्ष विकास आघाडीचा प्रचारांचा शुभारंभ चालू होत आहे। गेले 4 दिवस लोकांचा उत्स्फूर्त पाहता अपक्ष विकास आघाडीचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून दिल्याची आम्हाला खात्री आहे। प्रचाराचा शुभारंभ चालू आहे। मी उमेदवारांना विनंती करेन की चांगल्या पद्धतीने प्रचार करा आणि चांगल्या पद्धतीने जिंकून येऊन आपण एक चांगला सांगलीचा विकास करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करूया। हीच गजानन चरणी प्रार्थना करूया आणि प्रचाराला सुरुवात करूया। जय सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची जी इलेक्शन आता चालू आहे त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांमध्ये दुर्दैवाने बंडाळी झालेली आहे। कारण प्रस्थापितांना न्याय द्यायच्या नावाखाली सर्व पक्षांनी नको ते उमेदवार दिलेले आहेत आणि त्यामुळं या सांगलीमध्ये राजेश नाईकांच्या नेतृत्वाखाली अपक्ष आघाडी उभी राहिलेली आहे। या अपक्ष आघाडीचा जो काही निकाल येईल तो मला तर असं वाटतं आहे की बहुतांशी हे अपक्ष आघाडी सत्तेतही येण्याची शक्यता आहे आणि जर समजा आली नाही तरीसुद्धा या अपक्ष आघाडीचा विचार केल्याशिवाय कुणालाही आपली सत्ता राखता येणार नाही, स्थापन करता येणार नाही। भारतीय जनता पक्षाला तर कालत्रही सत्ता मिळणार नाही याची मला पूर्णतः गॅरंटी आहे। ओके, त्या प्रचाराचा शुभारंभ आज सांगलीचं जे प्रसिद्ध असं गणपती देवस्थान आहे त्या देवस्थानाला श्रीफळ वाढवून झालेला आहे आणि यापुढच्या काळामध्ये आज प्रचार यात्रा प्रचंड मोठी होत आहे। सगळे अपक्ष जवळ 40 अपक्ष महाआघाडीच्या वतीने रिंगणात आहेत आणि 40च्या 40 अपक्ष निश्चितपणानं जिंकणार आहेत एवढा प्रतिसाद या सगळ्या आमच्या विकास महाआघाडीच्या उमेदवारांना मिळत आहे। आणि शनिवार आणि रविवार या टप्प्यामध्ये आदरणीय खासदार राजू शेट्टी या 2 दिवस सांगली संपूर्ण ढवळून काढणार आहेत। प्रचाराला मोठा वेग येणार आहे शनिवार रविवारच्या ह्याच्यामध्ये, कारण स्वतः खासदार राजू शेट्टी या प्रचारामध्ये उतरत आहेत। त्याचबरोबर रविकांत तुपकरी या प्रचाराला येत आहेत। त्यामुळं निश्चितपणानं शेवटच्या टप्प्यामध्ये विकास महाआघाडीचा प्रचाराचा वेग वाढणार आहे, उमेदवारांची गती वाढणार आहे आणि आम्ही निश्चितपणानं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महापालिकेवरती झेंडा फडकू असा आशावाद आम्हाला आहे। मी प्रभाग क्रमांक 14 मधून मागासवर्गीय गटातून मागासवर्गीय SC गटातून उमेदवारी अपक्ष विकास महाआघाडीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। वार्डाच्या सगळ्या प्रभागातल्या ज्या समस्या त्या सगळ्या मी अगोदर जाणून घेतल्यात, आत्ताही त्यासाठी मी फिरत आहे आणि जर लोकांनी मला व्यवस्थित प्रतिसाद दिला तर नक्कीच मी या प्रभागात बदल घडवून दाखवीन आणि जे अगोदरच्या प्रस्थापितांनी जे कामं केली नाही ती कामं मी करून दाखवून एक नवीन आदर्श प्रभाग घडवण्याचा प्रयत्न करेन। माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक 17 साठी आहे। आम्ही आता शुभारंभ केलेला आहे आणि आमच्या या अपक्ष महाविकास महाआघाडीला एक हत्तीचं बळ आलं आहे आणि हा आमचा अपक्ष आघाडीचा जो काही निर्णय आहे तो एक इतिहास घडवेल।